साबुदाणा वडे. त्यासाठी सकाळीच मी साबुदाणा भिजवून ठेवला, शेंगदाण्याचा कूट केला, हिरवी मिरची आणि त्यात जिरे घालून वाटण केलं. इकडे बटाटे उकडले, कोथिंबीर घेतली. आता याच्यात मीठ, शेंगदाण्याचं कूट, भिजवलेला साबुदाणा, हिरवी मिरची, जिऱ्याचं वाटण आणि कोथिंबीर चिरून घालणार. ही छान मिक्स करणार आणि याची वडे थापणार आणि तळणार. आणि मग तुम्ही बघा. तर हे बघा, हे सगळं मी मिक्स करून घेतलं. आता वडे तळते. हे बघा, हे छान छान वडे, मस्त कुरकुरीत आणि घरच्या घरी बनवलेलं कधी पण चांगला. तुम्हाला एक सांगू का, या वड्यांमध्ये जर आपण भगर घातली ना, थोडीशी शिजवलेली भगर, इतके क्रिस्पी होतात नाही वडे. पण आज काही मला ते जमलं नाही, पण तरी पण माझे वडे खूपच एक नंबर होतात. आणि मी चटणी पण केलेली, तुम्हाला दाखवते. नारळाची, ओल्या नारळाची चटणी केलेली याच्यासोबत, बघू शकता तुम्ही. आता पुश करायचं. म्हणजे बघ, तुझी फरमाईश होती ना की आजी वडे कर म्हणून, तर हे बघ साबुदाण्याचे वडे केले. वजेशला खूप आवडतात. नातवंडांची लाड पुरवायची म्हणजे घरात आजी पाहिजे, बरोबर आहे की नाही. आमच्या वजेशला जे जे आवडते ते मी बनवून खाते. मंडळी, तुम्ही पण या वडे खायला. आणि नुसते खाऊ नका, मला फॉलो पण करा, सबस्क्राईब पण करा. कारण 2026 मध्ये माझ्या नाव पुढे लागलं पाहिजे, रील स्टार मीना शेळके. काय, बाय.